ओके, तो गेट सेट रेडी चॅम्पियन्स. आजचा काहीतरी महत्त्वाचा भाग आपल्याला करायचा आहे. सो आय होप सगळेजण लाईव्ह मध्ये बघत असतील, सगळेजण लाईव्ह असतील माझ्याबरोबर. तर फटाफट 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 सगळे मुले येतात, ते जॉईन होतात, ते स्टील काउंट इज इन्क्रीजिंग. माय डिअर, आजचा आहे डे नंबर 2. आपण आहोत रफ्तार बॅच मध्ये, रफ्तार SSC मध्ये. आणि आज आपले टार्गेट एकदम क्लिअर आहे. आज आपले टार्गेट खूप मोठं आहे. तसं आज आपल्याला सायन्स 1 पाहायचंय. आणि सायन्स 1 मध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का सर? सायन्स 1 में ना आज हम लोग को ना ग्रेविटेशन पढ़ना है, और ग्रेविटेशन के साथ साथ रिफ्रैक्शन ऑफ लाइट को भी पढ़ना है. ओके, तो ऑल आर सेट, एव्हरीथिंग इज सेट. तुम्ही लवकर लवकर आलेला आहात. फटाफट नोटबुकचा मस्त एक पेज ओपन करा आणि फटाफट हेडिंग द्या ग्रॅव्हिटेशन. आणि यस, आज मी तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये थोडं घेऊन जाणार आहे, कारण की टेक्स्टबुक इज मस्ट. टेक्स्टबुक पाहिलंच पाहिजे. टेक्स्टबुक मध्ये किती किती कन्सेप्ट आहेत ते एकदा नजरेखालून गेलेच पाहिजेत. पण सर तुम्हाला म्हणून सांगतो, जरा प्लीज प्लीज समजून घ्यावं सर. ते टेक्स्टबुक पाहिलं ना आम्हाला थोडं घाबरायला होतं. का माहितीये का? असं वाटतं टेक्स्टबुक खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. पण माझ्या राजांनो, टेक्स्टबुक मध्ये काय वाचायचंय, काय वाचायचं नाहीये, हे पण तुम्हाला आज मी सांगणार आहे. ओके, तर तुम्ही आजचा पूर्णच्या पूर्ण लेक्चर तुम्ही टेक्स्टबुक घेऊन माझ्या बरोबर बसलेले असणार. आणि मी जे तुम्हाला प्रश्न मार्क करून देणार त्या प्रश्नांवरती तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने अटेन्शन ठेवणार आणि माझ्या बरोबर करणार. ओके, तो ये चले हम. सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर आहे. सर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? कुछ भी लो जो हमेशा नीचे गिरता है, नीचे गिरता है क्योंकि धरती माता उसको बुलाती है. वो अट्रैक्शन वाला फोर्स उसके पास है, उसे बोला जाता है ग्रॅव्हिटेशन. त्या ग्रॅव्हिटेशन मध्ये सगळ्यात पहिलं पान आहे. त्या पहिल्या पानाचा काहीच उपयोग नाहीये. ते पहिलं पान तुम्हाला डायरेक्टली स्केच मध्ये टाकायचंय. त्या पहिल्या पानाला आपल्याला पाहायचं सुद्धा नाहीये. मग सर दुसरं पान कोणतं आहे? माय डिअर, दुसऱ्या पानावर जर मी जाईल ना तर दुसऱ्या पानावरती बघा माझ्याकडे काय आहे. दुसऱ्या पानावरती जर मी गेलो तर मला इकडे आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन. हा कन्सेप्ट कोणता आहे बेटा? सेंट्रिपिटल फोर्स. आणि मी काय सांगितलं बेटा? सर्क्युलर मोशन. एकदा एका सिंपल एका वाक्यामध्ये सांगतो व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. जर माझ्याकडे कोणता पण ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट जर माझ्याकडे गरगरा फिरतोय आणि सर्कलमध्ये फिरतोय तर त्या मोशनला बोललं जातं बेटा सर्क्युलर मोशन. इफ द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग इट्स मोशन इन अ सर्क्युलर मॅनर, तर त्या मोशनला मी नाव काय देऊ बेटा? सर्क्युलर मोशन. पण सर ह्या सर्क्युलर मोशन मध्ये ना, या सर्क्युलर मोशन मध्ये ना आपल्याकडे 2 टाईपचे फोर्स येतात. एक फोर्स असतो जो दूरवर जातो, अवे फ्रॉम सेंटर जातो, त्याला बोललं जातं सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात ठेवा, फोर्स जो बाहेरच्या डायरेक्शनने चाललाय त्याला बोलतो आपण सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि जो फोर्स आतल्या डायरेक्शनने येतोय त्याला नाव काय दिलं बेटा? आपण त्याला नाव दिलं बेटा मी सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय? जेव्हा ऑब्जेक्ट असं गोल 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 फिरेल इन द फॉर्म ऑफ सर्कल, तेव्हा त्या मोशनला नाव देतो बेटा आपण सर्क्युलर मोशन. सर सेम गोष्ट मी सांगितली. याच्यामध्ये 2 टाईपचे फोर्सेस येतात, सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल. सेंट्रिपिटल म्हणजे काय? फोर्स जो टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट करतो त्याला बोलतो आपण सेंट्रिपिटल. आणि जो टुवर्ड्स द सेंटर पासून बाहेर जातो त्याला बोलतो आपण सेंट्रीफ्युगल. हे सिंपल मार्कांचे 1-1 मार्कांचे प्रश्न जे तुम्ही लक्षात ठेवणार आहेत. ओके, ह्या 1-1 मार्कांच्या प्रश्नांवरतून आपण बघा आता पुढच्या प्रश्नाला चाललोय. ओके, नोट डाऊन करून ठेवणार सगळेजण. सर कोणता आहे पुढचा प्रश्न? तर माझ्या राजांनो, सगळ्यात फॅन्टास्टिक लॉ, मला वाटतं हा प्रश्न यावेळेस येऊ शकतो. तो आहे न्यूटन्सचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय सांगितलंय सर तुम्ही? मी सांगितलंय बेटा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मार्क करून ठेवा. जर तुम्ही मला विचाराल सर किती वाचायचंय ग्रॅव्हिटेशन वरती, तर मी सांगेल बेटा तुमचा हा सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे जो आज मी तुम्हाला घ्यायला चाललोय. बघा काय न्यूटनने एकदम सिंपल सांगितलं आपल्याला, एकदम सिंपल त्यांनी करून दिलेलं आहे. माझ्याकडे 2 ऑब्जेक्ट आहेत. पहिल्या ऑब्जेक्टचा मास आपण सांगितलंय m1, दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आपण सांगितलंय बेटा m2. सर ह्या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण इथे डिनोट केले बेटा d वाला डिस्टन्स. काय होतं सर? ॲज पर न्यूटनचा कन्सेप्ट, न्यूटन बाबाचा कन्सेप्ट, द ग्रेट कन्सेप्ट, त्यांनी हे सांगितलं का ह्या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये काय होतं? दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. काय बेटा? फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
जर दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण कशाच्या प्रपोर्शनॅलिटी मध्ये ठेवतो, तो ॲज पर कन्सेप्ट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देयर मासेस. प्रोडक्ट म्हणजे मल्टीप्लिकेशन, वो मासेस का मल्टीप्लिकेशन ले यानी कि m1 इंटू m2 ले. यस और नो, इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ टू मासेस, दो मासेस का मल्टीप्लिकेशन. आणि त्यांनी हे पण सांगितलं हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे 1/d चा स्क्वेअर. डी चा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. तर मी सिंपल काय सांगितलं बेटा न्यूटन बाबाने सिंपल बोला द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सर अगर मी हे दोन स्टेटमेंट पाहिले तो ह्या दोन स्टेटमेंट मध्ये इथे पण फोर्स है इथे पण फोर्स है. क्या मैं दोनों को अलग अलग लिखूं, उससे अच्छा मैं दोनों को एक साथ लिखूं तो चलेगा क्या? चलेगा ना बच्चा. अगर मैं एक साथ रिप्रेजेंट करता हूं तो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हाट, m1 इंटू काय निघालं बेटा m2 डिवाइड बाय काय सांगितलं बेटा मी d स्क्वेअर. सर डायरेक्टली प्रोपोर्शनल है. As such, we don't have any interest in the proportionality side. Then what we will do? We will remove the proportionality side, and instead of the proportionality side, we will put a constant. That constant is known as capital G. So F is equal to capital G into what m1 into what m2 divided by what d square. So फोर्सचा फॉर्म्युला काय झाला सर, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये मी जर गेलो तर मला भेटणारे फोर्स इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू m1 इंटू m2 डिवाइड बाय व्हॉट r स्क्वेअर. Whereas capital G is known as युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी ला आपण काय बोलतो बेटा, कॅपिटल जी इज नोन ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि जर तुम्ही कॅपिटल जी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती येते 6.67 इंटू 10⁻11. यूनिट काय आएगा, न्यूटन मीटर स्क्वायर डिवाइडेड बाय व्हाट kg स्क्वायर. ये आपका यूनिट आएगा. बात समझ के लो प्लीज. सर आपके पास क्या है, फोर्स इज इक्वल टू कैपिटल जी m1 m2 डिवाइडेड बाय व्हाट d स्क्वायर. सर आपके पास ये कैपिटल जी का फॉर्मूला क्या, वैल्यू क्या निकला, 6.67 इंटू 10⁻7 न्यूटन मीटर स्क्वायर डिवाइड बाय व्हाट kg स्क्वायर. हा कन्सेप्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, जो तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि ह्या कन्सेप्ट वरती 2 मार्काचा प्रश्न असणार म्हणजे असणारच आहे. सर पुढे जाऊयात. बघा अजून एक मला प्रश्न तुम्हाला द्यायचा आहे. सर कोणता प्रश्न बेटा, कोणता प्रश्न मी सांगतोय बघा. आता मी सांगतोय छोटा वाला जी यानी कि क्या, छोटा वाला जी यानी कि एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाला प्रश्न. कोणता सर, एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग बच्चा आजच्या कन्सेप्ट मधला सगळा पहिला पार्ट झालाय युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. दुसरा काय, दुसरा आहे माझ्याकडे एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सर कसं करणार याला, हा काय अवघड आहे का? नाही रे राजा, खूप सिंपल प्रश्न आहे. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यानी की काय, छोटा वाला जी, त्याचं मला पहिला डेरिवेशन फाइंड आउट करायचंय. कसं करू समजून घ्या. लेट्स से माझ्याकडे पहिला वाला ऑब्जेक्ट आहे हुज मास इज m1. याच्यामध्ये आपण सिंपल सांगितलं दुसरा वाला ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आपण सांगितलं m2. काय होईल सर, सर ॲज पर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आपण सांगतो कॅपिटल F इज इक्वल टू काय, इज द प्रोडक्ट ऑफ व्हॉट टू मासेस यानी की m1 इंटू व्हॉट m2 डिवाइड बाय आपण सांगितलं बेटा डिस्टन्सचा स्क्वेअर यानी की d स्क्वेअर. मी याला सांगितलं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली मी तुम्हाला अजून एक फॉर्म्युला देतो आणि तो फॉर्म्युला तुम्ही विसरणार नाही आहे. तो फॉर्म्युला आहे माझ्याकडे कैपिटल F इज इक्वल टू मा. इस दुनिया में सबसे शक्तिमान सबसे ताकतवर कौन होता है तो वो है मा. F इज इक्वल टू क्या बेटा मा, फोर्स इज इक्वल टू क्या मा. सर ह्या मा मध्ये जो ए वाला कंसेप्ट तुम्हाला दिसतोय ना, ए म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी और हम लोग वो ए को रिप्लेस करेंगे बाय जी से. कशाने केलंय बेटा, जी ने केलंय. तर F इज इक्वल टू काय भेटलं मला, F इज इक्वल टू मला भेटलं mg. मी याला सांगितलं इक्वेशन नंबर 2. मग आता काय करू, पहिलं वाला इक्वेशन बघा आणि दुसरं वाला इक्वेशन बघा.
इन बोथ द इक्वेशन्स, पहिल्यावाल्या इक्वेशन मध्ये एफ तुमचा लेफ्ट हँड साईडला आहे, दुसऱ्यावाल्या इक्वेशन मध्ये पण एफ तुमचा लेफ्ट हँड साईडला आहे. मी दोघा इक्वेशनना इक्वेट केलं, मग मला काय येईल बरं सर? बघा सर, मला याच्यामध्ये येईल m2 इंटू जी इज इक्वल टू काय येईल बेटा याच्यामध्ये, g इंटू वॉट m1 इंटू वॉट m2 डिवाइड बाय वॉट r स्क्वेअर यानी की d स्क्वेअर. m2 कॅन्सल झाला, तो छोटावाला g इज इक्वल टू तुम्हाला काय भेटला बेटा, मोठावाला g इंटू वॉट मास डिवाइड बाय सांगितलं बेटा मी d स्क्वेअर. हा झाला तुमच्याकडे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. सो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g इज इक्वल टू काय बेटा, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g इज इक्वल टू काय, g इंटू m डिवाइड बाय वॉट d स्क्वेअर, g इंटू m डिवाइड बाय वॉट d स्क्वेअर. कन्सेप्ट नंबर सेकंड. सर खूप 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 जास्त अवघड कन्सेप्ट आहेत का? नाही रे राजा, ये खूप जास्त अवघड कन्सेप्ट नाहीये. ये कन्सेप्ट पे फक्त तुला काय करायचं माहितीये का, मेन लाईन लक्षात ठेव, मेन लाईन लक्षात ठेव. सगळ्यात पहिला क्वेश्चन होता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरचा. दुसरा क्वेश्चन काय होता सर? दुसरा क्वेश्चन होता आपल्याला ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. आता मी थर्ड क्वेश्चन वरती जातोय बेटा, पूर्ण अटेन्शन तुझं पाहिजे. बघ मी थर्ड क्वेश्चन काय सांगितलं, त्याचं थर्ड क्वेश्चन वरती चाललोय आपण. ओके सर, सांगा आम्हाला पटकन सांगा थर्ड क्वेश्चन काय आहे बेटा? थर्ड क्वेश्चन आहे व्हेरिएशन ऑफ जी. कशाबद्दल आहे सर? व्हेरिएशन ऑफ जी. सर हा जो व्हेरिएशन ऑफ जी आहे यानी की ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जो आहे तो कसा कसा चेंज होतो ना, याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. पण सर जेव्हा आम्ही टेक्स्टबुक ओढतो ना, तर टेक्स्टबुक मध्ये आम्हाला ऑलमोस्ट एवढा पार्ट आहे वाचायला. ओके, तर एवढा पार्ट वाचायची गरज आहे का? मी सांगेल बिलकुल गरज नाहीये. तुम्ही फक्त एकच डायग्राम बघा, त्या एकाच डायग्रामला तुमच्या वहीमध्ये ठेवा आणि त्याच डायग्रामला बघायचे आणि त्याच डायग्रामच्या कन्क्लुजनला पकडून तुम्हाला पुढे जायचंय. मग सर डायग्राम तरी सांगा ना आम्हाला काय येणार आहे. बघ बेटा, आपण जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय, बरोबर आहे. मी आता काय केलं माहितीये का, सगळ्यात पहिले एक अर्थ ड्रॉ केली, एक पृथ्वी ड्रॉ केली बेटा काहीतरी अशी. ओके, आता बघा मी कंडिशन काय टाकतोय, माझ्याकडे ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट आहे ना असा अर्थ सरफेस वरती आहे इथे. जो ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती असेल ना, तर त्या केसमध्ये तुम्हाला जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू भेटते ती सगळ्यात जास्त मॅक्झिमम असते. ती असते 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, सगळ्यात जास्त. सो व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ सरफेस ही सगळ्यात मॅक्झिमम मध्ये येईल. किती येईल बेटा? सगळ्यात जास्त. सो सपोज मी असं वरती चालत गेलो तर काय होईल? जसं मी वरती जात चाललो तर माझ्याकडे जो जी आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तो कमी होत जाईल. As we move above the earth surface, G goes on decreasing. G काय होईल बेटा? खाली कमी होत जाईल, बरोबर का नाही? सर तसं मी एकदम स्पेस मध्ये जाऊन पोहोचलो म्हणजे मी कुठेतरी इथे गेलो तर इथे मला जी ची व्हॅल्यू काय होणार सर? जी ची व्हॅल्यू 0 येणार, म्हणजे तिकडे ग्रॅव्हिटी काहीच नसणार. ओके, डायग्रामला समजून घ्या बेटा, फक्त डायग्राम. सर तेच ना, मी आतमध्ये आलो, मग काय होईल बरं? जसं मी इनसाइड अर्थ चाललो ना बेटा, तर परत जी ची व्हॅल्यू तुमच्याकडे काय होणार? कमी होणार, बरोबर आहे. सर मी असं करता डायरेक्टली सेंटरवरच्या पॉइंटला पोहोचलो तर जी ची व्हॅल्यू किती बनेल बेटा? सगळ्यात जास्त बनेल का? नाही हो सर, परत जर मी सेंटरला गेलो ना, जी ची व्हॅल्यू मला परत काय भेटणार बेटा? 0 भेटणार. म्हणजे काय? तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, या पूर्ण पेजला जर मी पाहत गेलो ना सर, त्या पूर्ण पेजला पाहताना माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट येणार आहे, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस इज ऑलवेज मॅक्झिमम. ॲज वी मूव अबोव द अर्थ सरफेस जी गोज ऑन डिक्रीजिंग. ॲज वी मूव इनसाइड अर्थ सरफेस जी अगेन गोज ऑन डिक्रीजिंग. पाताल में जाओगे, आकाश में जाओगे, एकदम स्पेस में चले जाओगे तो जी का वैल्यू 0. अगर अर्थ के सेंटर पे भी आ गए तो भी जी का वैल्यू कितना बनेगा बच्चा? 0 बनता है. ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे, कारण की दिस इज कॉल्ड व्हेरिएशन ऑफ जी. आणि हा कन्सेप्ट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकता, त्यामुळे तुम्ही ह्या तिसऱ्या कन्सेप्ट वरती तोड लक्ष ठेवणार आहात. ओके, लेट्स मूव अहेड. सर बघूयात, पुढे जाऊयात थोडं पुढचा. तुम्ही आतापर्यंत आम्हाला सर 3 कन्सेप्ट सांगितले. किती कन्सेप्ट सांगितले बेटा तुम्हाला? 3 कन्सेप्ट. आता बघा मी चौथा कन्सेप्ट वरती चाललोय. तुम्हाला हे टेक्स्टबुकचं पान दिसतंय का? हा तुमचा चौथा कन्सेप्ट आहे. त्या चौथ्या कन्सेप्टला मी थोडं हायलाइट करतोय. हा चौथं पानला पूर्ण स्क्रॅच मारा म्हणजे काय करा? पूर्ण कॅन्सल करा बेटा. मी सांगतोय तेवढा फक्त लक्ष द्या.
तेवढीच गोष्ट करून जा, बघा तुमचा आपोआप पेपर भरला जाईल. सर काय याच्यावरती तर कन्सेप्ट आहे सर, मास आणि वेटचा कन्सेप्ट आहे. सर काय लिहू शकतो मास आणि वेटला, कसं लिहू शकतो? बेटा बघा ना, मी टाकलं मास. ओके, सो मास इधर और तुम लोग का WEIGHT वेट इकडे, दोघांमध्ये मस्तपैकी कॉलम टाकला मी. ओके, सगळ्यात पहिला पॉइंट, मास कशापासून बनतं? तर त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. कसं आहे बेटा, मास इज द अमाऊंट ऑफ, तुम्ही इथे लिहू शकता अमाऊंट ऑफ व्हॉट, अमाऊंट ऑफ मॅटर. सर मास म्हणजे काय तर बेटा अमाऊंट ऑफ मॅटर. ओके, लक्षात ठेवा. मी डिस्टिंग्विश करून तुम्हाला पॉईंट सांगणार आहे, तुम्हाला फक्त डिस्टिंग्विशचे पॉईंट लक्षात ठेवायचे, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाहीये. सर मास इज व्हॉट, मास इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मग वेट काय येईल? वेटला तुम्ही लिहिणारे वेट म्हणजे डब्ल्यू. डब्ल्यू इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटी. काय सांगितलं बेटा? डब्ल्यू इज द प्रोडक्ट ऑफ व्हॉट, मास अँड ग्रॅव्हिटी. मासला जेव्हा तुम्ही ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय कराल तेव्हा तुम्हाला काय भेटेल बेटा? वेट भेटणार. ओके, सेकंड पॉइंट लिहितोय मी याच्यामधला. सेकंड पॉइंट बघा काय येणार आहे. मास काय आहे? मास इज अ स्केलार पॅरामीटर. कोणता पॅरामीटर बेटा? हा स्केलार. स्केलार पॅरामीटर म्हणजे काय? ज्याच्याकडे फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड आहे, नो डायरेक्शन ॲट ऑल, त्याला बोलतो आपण स्केलार. वेट काय येणार माझ्याकडे सर? वेट इज अ वेक्टर पॅरामीटर. हा कोणता पॅरामीटर आहे बेटा माझ्याकडे? इज अ वेक्टर पॅरामीटर. ज्याला डायरेक्शन आहे, ज्याला मॅग्निट्यूड आहे, त्याला बोलतो बेटा आपण वेक्टर पॅरामीटर. सो वेट काय निघाला? वेट इज द वेक्टर पॅरामीटर. ओके सर, मी तिसऱ्या पॉइंट वरती जातोय आणि तिसरा पॉइंट बघा मी काय सांगितलंय आता. मास आणि वेट मध्ये बेटा, मी मास आणि वेट मध्ये तिसऱ्या पॉइंटला जेव्हा मी जातो, तिसरा पॉइंट येतो माझ्याकडे. मास हे नेहमी कॉन्स्टंट असतं. सो मास इज ऑलवेज कॉन्स्टंट. तुम्ही कुठेही जा, कोणत्याही ठिकाणी जा, तुम्ही सपोज ह्या प्लॅनेटवरून दुसऱ्या प्लॅनेटवरती जरी गेलात तरी पण मास तुमचं चेंज होणार नाही. मास ऑलवेज कॉन्स्टंट, हा कधीच चेंज होणार नाही. पण सर जर मी वेट कडे गेलो ना, वेट, तर वेट काय आहे माझ्याकडे? इज अ व्हेरिएबल पॅरामीटर. व्हेरिएबल म्हणजे काय? जे कंटिन्युअसली चेंज होतं, टाइम टू टाइम, पोझिशन टू पोझिशन, स्पेस टू स्पेस जेव्हा चेंज होतं त्याला बोलतो आपण काय बेटा? वेट. ओके सर, फोर्थ पॉइंट येतं याचं एसआय युनिट. एसआय युनिट काय असणार? याचं येतं एसआय युनिट बेटा केजी, आणि याच्यामध्ये फोर्थ पॉइंट जर मी मांडला तर याचा एसआय युनिट काय येतं बेटा? न्यूटन. हे चार पॉइंट बेटा, चार पॉइंट. हे चार पॉइंट म्हणजे तुमचं मास आणि वेट मधलं डिस्टिंग्विश, आणि हे डिस्टिंग्विश तुम्ही प्रॉपरली करणार म्हणजे करणारच. मग सर आम्ही ह्या 4 पॉईंटवरूनच 8 पॉईंट बनवायचे का? येस बेटा, ह्या 4 पॉईंटवरूनच तुमचे 8 पॉईंट बनतील, आणि ह्या 8 पॉईंटला तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवणार. 8 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. हे 8 पॉईंट म्हणजे तुमचं लगभग हा संपूर्ण मोठाच्या मोठा पॅराग्राफ आहे. ह्या पॅराग्राफला एवढं वाचायची गरज नाही, तर सिम्पल फॉर्ममध्ये मी तुम्हाला ठेवलेलं आहे. तुम्ही प्लीज याची एक कॉपी करून घ्या, आणि कॉपी करून झाल्यावरती मला सांगा, आपल्याला पुढे जायचं आहे. ओके, सो प्लीज लाईव्ह मध्ये तुम्ही पाहत आहात माय डिअर, एकदम टक 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 मारायला शिका आणि पटापट मला सांगा तुमचं होत आहे का. ओके, तो लेट्स मूव्ह अहेड. जाऊयात आपण. ओके, मास आणि वेटचा कन्सेप्ट झालेला आहे. थोडं पुढे जाऊयात. सर बघा ना, आम्हाला ना आता किती क्वेश्चन झालेत बरं. एक होतं न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, दुसरं होतं आपल्याकडे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, नंतर होतं आपल्याकडे व्हेरिएशन ऑफ जी, तिसरा प्रश्न होता. चौथा प्रश्न मी सांगितला मास आणि वेट मध्ये डिस्टिंग्विश. 5व्या प्रश्नाकडे मी टर्न करतोय बेटा, 5th वाल्या प्रश्नाकडे मी टर्न करतोय. सर कोणता आहे माझ्याकडे 5th वाला क्वेश्चन? तर बघा मी काय केलं 5th वाल्या क्वेश्चनला. बापरे सरजी, हा तर मला वाटतं खूप फॅन्टास्टिक क्वेश्चन आहे, आणि हा क्वेश्चन एक्झाम मध्ये असण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. कोणता सर सांगा तरी आम्हाला कोणता क्वेश्चन. बेटा बघ मी काय लिहिलंय, सॉरी मी याच्यामध्ये लिहिलंय बेटा केपलरचा लॉ. कोणता लॉ बेटा? केपलर्सचे लॉ. कोणते लॉ बेटा? केपलर्सचे लॉ. सो एक्झाम मध्ये असणार का? अरे बेटा 100% असणार. केपलर्सचे लॉ तुम्हाला करूनच जायचे, कारण की केपलर्सचे लॉ 100% एक्झाम मध्ये येणार आहे. सो किती लॉ आहेत बेटा? 3च लॉ आहेत. 3 लॉचे 3 स्टेटमेंट आहे. 3 लॉचे बेटा 3 स्टेटमेंट आहे. सो कोणतं स्टेटमेंट? सगळ्यात पहिलं आपण सांगितलं केपलरचा फर्स्ट लॉ. कोणता लॉ बेटा? केपलरचा फर्स्ट लॉ. काय बरं त्यांनी सांगितलं? सिंपल,
orbit of a planet is an ellipse in which sun is situated at one of the foci. सर तुमचं ऑर्बिट आहे ना ते काय बेटा एक एलिप्टिकल फॉर्म मध्ये आहे, एलिप्सच्या फॉर्म मध्ये आहे. आणि याच्यामध्ये काय होतं माहितीये का, सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. फोकाय म्हणजे आपण सिंपल सांगतो फोकस. तुमचं ऑर्बिट आहे कशाच्या फॉर्म मध्ये सर, एलिप्सच्या फॉर्म मध्ये, अंड्याच्या फॉर्म मध्ये आहे. आणि सन कुठे आहे आपला, सन आपल्याला त्याच्या एका सेंटरला ठेवलेला आहे आपण. ओके, पॉईंट शुड बी क्लिअर बेटा, हा पॉईंट महत्वाचा आहे. सर पण एलिप्स म्हणजे काय असतं, थोडक्यात एक्सप्लेन करतो. हा सर्कल आहे असा. ओके, ह्या सर्कलचा सेंटर हा आहे बेटा. ओके, ह्या सर्कलच्या दोन्ही टोकांना पकडलं आणि मी खेचलं असं तर काय होईल सर, सर्कलच्या दोन्ही टोकांना पकडून जर तुम्ही खेचाल ना तर तुमचा सर्कलला हा अशा फॉर्म मध्ये जाईल. याला बोलतो आपण इलिप्टिकल फॉर्म. काय बोलतो बेटा आपण, इलिप्टिकल फॉर्म. हा कोणत्या फॉर्म मध्ये गेला, एलिप्सच्या फॉर्म मध्ये गेला. मग सर ह्या एलिप्सच्या फॉर्म मध्ये मला किती सेंटर भेटतील, मग ह्या एलिप्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला इकडे एक सेंटर भेटेल, इकडे एक सेंटर भेटेल, म्हणजे 2 सेंटर भेटतील. त्याच 2 सेंटरला बोललं जातं फोकाय, त्या 2 सेंटरला बोललं जातं फोकस, त्या 2 सेंटरला बोलतो आपण फोके. ओके, मग त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सिंपल कन्सेप्ट सांगितलं याच्यामध्ये, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. तुमचा ऑर्बिट काय, हा इलिप्टिकल फॉर्म मध्ये प्लॅनेट तुमचा फिरतोय आणि याच्यामध्ये तुमचा जो सूर्य आहे, सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. तुमचा सन इथे पण येऊ शकतो किंवा इथे पण येऊ शकतो. तर दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ केपलर्स लॉ जे एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड आहे. काय सांगितलं बेटा, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स इन विच सन इज सिच्युएटेड at one of the foci. Let's move ahead. जाऊयात पुढचा कन्सेप्ट वरती. बघा आता काय पुढचा कन्सेप्ट. माय डिअर, पहिला लॉ झाला, दुसऱ्या लॉ वरती आपण जम्प करतोय. बघूया दुसरा लॉ काय. सर सेकंड लॉ सांगतोय मला, त्याचं नाव आहे लॉ ऑफ इक्वल एरियाज. आणि त्याचा फंडा बघा काय. त्याने सांगितलंय द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. याने की काय समजून घ्या. तुमचं प्लॅनेट इथे आहे बेटा ए वाल्या पोझिशनला. ओके, आता मी सांगितलं असं का सन जो माझ्याकडे आहे तो इथल्या पोझिशनला आहे. आता मी काय केलं, मस्तपैकी एक वॉच चालू केलं. वॉच चालू करून मी इथून एस पासून ते ए पर्यंत एक लाईन जॉईन केली आणि मी काही सेकंडचा टाइम पकडतोय. लेट्स से मी सांगितलं टी इज इक्वल टू रॅन्डम टाइम घेऊयात आपण 5 सेकंडचा टाइम. किती घेतला बेटा आपण, 5 सेकंडचा टाइम. या 5 सेकंड मध्ये जो प्लॅनेट होता तो ए वाल्या पोझिशन पासून चालत चालत लेट्स से या बी वाल्या पोझिशन पर्यंत आला. तो प्लॅनेट ने कितना डिस्टेंस कवर अप किया, तो ए टू बी. कितने टाइम में किया, 5 सेकंड में किया. तो उसने कितना एरिया को ऑक्यूपाइड किया, तो एरिया ऑक्यूपाइड बाय द प्लैनेट इज नथिंग बट एरिया अंडर एस ए बी. एरिया अंडर बेटा एस ए बी. ओके, कितने सेकंड में, 5 सेकंड में. सर बघा आता बेटा सेम कन्सेप्ट आहे. परत मी घड्याळ लावलं. माझ्याकडे तुमचा प्लॅनेट इथे होता सी वाल्या पोझिशनला. परत मी टाइम घेतला टी इज इक्वल टू किती, टी इज इक्वल टू मी सांगितलं फिर से 5 सेकंड का टाइम. हा परत प्लॅनेट तुमचा फिरत 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 सी वाला पोजीशन पासून डी वाला पोजीशन कडे आला. उसने भी एक सर्टन एरिया को वहां पर जाके ऑक्यूपाइड किया एंड द एरिया ऑक्यूपाइड बाय द प्लॅनेट इज अगेन एस सी डी वाला एरिया. किती आला बेटा, एस सी डी. आता हे दोन्ही एरिया आहेत, एरिया A1 अँड एरिया A2. हे दोनों एरिया कैसा आहे सर, दोन्ही पण एरिया जे मी आता काढलेत ना याच्यामध्ये दे आर इक्वल एरियाज. हे कसे एरिया आहेत सर, हे दोन्ही पण माझ्याकडे सेम एरिया आहेत बेटा. हे कधी चेंज न होणारे एरिया आहेत. म्हणून आपण सांगतो सेकंड लॉ काय आहे केपलरचा सेकंड लॉ आहे द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. दोघांमध्ये टाइम इंटरवल सेम पाहिजे. दोघांचे एरिया पण काय असतील बेटा, अतिशय सेम असतील. ओके, मग सो तिसरा लॉ काय आहे केपलरचा. माय डिअर, तिसरा लॉ पण एकदम सिंपल लॉ आहे. आता तिसरा लॉ बघायचा आपल्याला, तो आहे टाइम रिलेटेड. म्हणजे काय बघा, त्यांनी सांगितलंय द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे काय, तुम्ही असं ऑर्बिट फिरवताय. ओके, तुमचं प्लॅनेट सपोज इथे आहे. ओके, ह्या प्लॅनेटला आपण इथे पकडलं बेटा. प्लॅनेट तुमचा इथे, सन तुमचा इथे. सन आणि प्लॅनेट यांच्यामध्ये एक डिस्टन्स त्याला पकडलं मी आर. काय पकडलं बेटा, मी आर.
ओके, मग सन आणि प्लॅनेट मधलं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे, मीन डिस्टन्स आहे, त्याला पकडलं मी आर. सर मग प्लॅनेट इथून फिरता 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 परत त्या पोझिशन वरती येण्यासाठी इट विल रिक्वायर सम टाइम. त्या टाइमला आपण डिनोट करतो बेटा कॅपिटल टी. मग त्यांनी काय सांगितलंय, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, आर क्यूब. स्क्वेअर ऑफ टाइम पीरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट सर, आर क्यूब. कितना टाइम पीरियड का स्क्वायर निकला है, उस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हाट, आर क्यूब. दिस इज द थर्ड लॉ ऑफ केपलर्स. केपलर बाबाचा तिसरा लॉ आहे बेटा, सिंपल आहे. तिन्हीच्या तिन्ही लॉ येण्याचे चान्सेस खूप 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 जास्त आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही लॉ तुम्ही करून देखील जाणार आहात. ओके, आय होप तुम्ही समजताय ह्या गोष्टीला, ह्या इंटेन्सिटीला, कारण की तिन्ही लॉ इम्पॉर्टंट आहेत. ओके, लेट्स मूव्ह अहेड. सर केपलरचे लॉ येणार तुम्ही म्हणताय तर आम्ही नक्की नक्की 100 आणि 101% करून जाणार ह्या केपलरच्या लॉला. आता बघूया सर पुढे कोणता कन्सेप्ट आहे जो लपून बसलाय, किंवा कोणता असा कन्सेप्ट आहे जो एक्झाम मध्ये येऊ शकतो. आम्हाला तर आउट ऑफ मार्क पाहिजेत सर. आउट ऑफ मार्क येण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे बेटा, बघा आता पुढच्या कन्सेप्ट जातोय बेटा मी. त्या कन्सेप्टचं नाव आहे फ्री फॉल. काय कन्सेप्टचं नाव आहे बेटा, फ्री फॉल. ओके, फ्री फॉल यानी की ज्याला आपण सिंपल म्हणू शकतो. ओके, फ्री फॉल, फ्री पता नाही. ओके, बघा आता काय फ्री फॉलची कंडिशन काय. फ्री फॉलच्या ह्या कंडिशन आहेत, v इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू हाफ टाइम्स ऑफ जी टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ जी एस. सर हे काय लक्षात ठेवायचं का, नाही बेटा हे लक्षात बिलकुल ठेवायचं नाही. फ्री फॉल म्हणजे काय, कंडिशन तशी अशी आहे, जेव्हा कोणती पण गोष्ट खाली पडते ना, खाली पडत असताना त्या गोष्टीमध्ये ॲक्सिलरेशन येतं आणि ते ॲक्सिलरेशन म्हणजे आपण सांगतो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे काय, ती गोष्ट खाली पडत असताना जर ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूने खाली पडेल तर त्या गोष्टीला आपण सांगतो फ्री फॉल. फ्री फॉल वाली कंडिशन, नो एक्सटर्नल फोर्स, ओनली ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन इज देअर. ओके, लेट्स टेक वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला मी इथे एक बिल्डिंग अशी ड्रॉ करून देतो, समजून घ्या प्लीज. एक हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. ही बिल्डिंग आहे बेटा, काय आहे बेटा ही बिल्डिंग. सर या बिल्डिंगची हाईट किती आहे. सर ह्या बिल्डिंगची हाईट आपण पकडली एस वाली हाईट. किती पकडली बेटा, एस वाली हाईट. ह्या बिल्डिंग वरती एक पर्सन मी उभा केलाय, त्याच्याकडे एक फुटबॉल आहे. तो फुटबॉल असा आपण इथे ठेवलेला आहे. ओके, दिस अ फुटबॉल. सर तो फुटबॉलला घेऊन असा उभा आहे आणि तो डिसाईड करतो की मला या फुटबॉलला खाली फेकायचं आहे. त्या फुटबॉलकडे इनिशियल वेलोसिटी है एंड इनिशियल वेलोसिटी ऑफ द फुटबॉल इज 0. फुटबॉल के अंदर का इनिशियल वेलोसिटी कितना है सर, फुटबॉल के अंदर का जो इनिशियल वेलोसिटी है वो है मेरे पास 0. सर जेव्हा तो फुटबॉलला किक करेल त्या फुटबॉलला एक वेलोसिटी येईल आणि ती वेलोसिटी म्हणजे v. तो फुटबॉल जेव्हा खाली पडेल त्या फुटबॉलकडे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येणार. ती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे a इज इक्वल टू g. तर हे कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आले पाहिजेत आणि ह्याच कन्सेप्टला पकडून बघा मी काय करतोय आता. सर याच कन्सेप्टला पकडून मी ना आता याच्यामध्ये काइनेमॅटिक्स 9th स्टैंडर्ड काइनेमैटिक्स की मैं इक्वेशन लिखने जा रहा हूँ. वो इक्वेशन है v इज इक्वल टू व्हाट, u प्लस at इज द फर्स्ट इक्वेशन. दुसरा इक्वेशन आहे सर s इज इक्वल टू व्हाट, ut प्लस मी सांगितलं बेटा हाफ ऑफ व्हाट at स्क्वेअर. नंतर मी सांगितलं v स्क्वेअर इज इक्वल टू व्हाट, u स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ a इंटू व्हाट s. दिस आर द 3 काइनेमॅटिक्स इक्वेशन आणि या इक्वेशनला कसं कसं आपण रिप्लेस करणार आहे ते तुम्ही बघणार आहेत. ओके, सो ऑल आर विथ मी पक्का एकदम. बघा तुम्ही काय सांगतो बेटा. सर ह्या इक्वेशनला रिप्लेस करताना जिथे जिथे u आहे त्याची व्हॅल्यू किती पकडायची आपल्याला, 0 0. जिथे जिथे a लिखा है तिथे काय पकड़ना, हम लोग पकड़ेंगे g. यहाँ पर भी g, वहां पर भी g. तो आपका इक्वेशन में चेंजेस होके क्या मिलेगा सर, इक्वेशन देखो ये बनेगा v इज इक्वल टू, ये तो 0 बन गया, j इंटू वॉट t आ गया, v इज इक्वल टू जी टी. सर अगर मैं सेकेंड वाले इक्वेशन में जाऊँ तो सेकेंड वाले इक्वेशन में u का वैल्यू 0 है, a का वैल्यू g है, तो s का वैल्यू भी क्या बन जाएगा, s का वैल्यू बन जाता हाफ ऑफ जी टी स्क्वायर. सर अगर मैं v स्क्वायर में जाऊँ तो v स्क्वायर इज इक्वल टू कितना आ गया, 2 टाइम्स ऑफ g इंटू वॉट s. These are the 3 equations काइनेमेटिक के जो हम लोग को यूज करेंगे. These are the 3 equations of kinematics जो हम लोग यूज करेंगे हमेशा. तो चॅम्पियन्स, फ्री फॉल कंडिशन, फ्री फॉल कंडिशन, फ्री फॉल कंडिशन एवढं काही वाचायची गरज नाहीये.
समझो एग्जैक्टली क्या है। जब भी कोई ऑब्जेक्ट एक्सीलरेशन पकड़ेगा और वो एक्सीलरेशन का वैल्यू सेम एज ग्रेविटी रहेगा तो वो कंडीशन को कहते हैं फ्री फॉल। एंड वही कंडीशन पकड़ के हम लोग आगे बढ़ेंगे जिसके अंदर u का वैल्यू होता है 0, a का वैल्यू इज सेम एज g का वैल्यू। चैंपियंस कंसेप्ट डोक्यामध्ये घ्या, कंसेप्ट डोक्यामध्ये घ्या। एक बार कंसेप्ट दिमाग के अंदर गया तो आप लोगों को हिला नहीं सकता बाद में फिर। ओके, सो हमने क्या 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 पढ़ा आज? तो हम लोगों ने सबसे पहला पढ़ा था न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन, फिर हम लोगों ने पढ़ा था एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी, फिर हम लोगों ने पढ़ा था वेरिएशन ऑफ जी, फिर आपने बोला था सर मास एंड वेट के अंदर का डिस्टिंग्विश, फिर आपने पांचवा पॉइंट हम लोग के पास जोड़ दिया वो था केप्लर्स के नियम, केप्लर्स के लॉज, और सिक्स्थ वाला पॉइंट था हम लोग के पास फ्री फॉल। और थोड़ा आगे बढ़ेंगे हम लोग, फ्री फॉल के बाद थोड़ा आगे जाएंगे बच्चा, देख अभी क्या है सर। हम लोग के पास ना एक एक सिंगल मार्क के लिए आता है, पोटेंशियल एनर्जी है एंड दूसरा आता है एस्केप वेलोसिटी। ओके, सिंगल मार्क का क्वेश्चन आहे कारण की हे प्रश्न हायर एज्युकेशन मध्ये विचारले जातात। ओके, जिथे हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट बनतात। व्हॉट इज मीन बाय पोटेंशियल एनर्जी? आता पोटेंशियल एनर्जीचा कन्सेप्ट आहे काहीतरी सर। पोटेंशियल एनर्जी यानी की ऑब्जेक्ट जेव्हा रेस्ट कंडिशन मध्ये असतो तेव्हा ऑब्जेक्ट काहीतरी एनर्जी गेन करतो, ओके, स्टोर करतो। बघा त्यांनी काय सांगितलंय, द एनर्जी स्टोर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन और स्टेट is called potential energy, and the energy is relative and increases as we go together to greater height from the surface of the earth। खरी बात है भैया, जितना ऊंचाई में जाएंगे ना उतना एक एनर्जी बढ़ता है, वो आता है हाइट वाला एनर्जी यानी कि पोटेंशियल एनर्जी। जितना हम लोग ऊपर चढ़ के जाएंगे उतना वो एनर्जी हम लोग गेन करते हैं। कौन सा एनर्जी बेटा? पोटेंशियल एनर्जी। ओके, सो प्लीज बी विथ मी। पोटेंशियल एनर्जी, इसका फॉर्मूला क्या आएगा? पोटेंशियल एनर्जी अबोव द अर्थ सरफेस इज गिवन बाय, पोटेंशियल एनर्जी का फॉर्मूला आता है P इज इक्वल टू माइनस में G प्रोडक्ट ऑफ टू मासेस डिवाइडेड बाय व्हाट? R। और ये जो R हमने लिखा है वो R यानी कि होता है R प्लस H। कितना है बेटा? वो R प्लस H। कैपिटल R इज नोन एज रेडियस ऑफ अर्थ, H is known as height of the satellite या फिर height of the object from the earth surface। तो एक कंसेप्ट सिंगल मार्क का है, सिंगल मार्कचा कंसेप्ट फक्त लक्षात ठेवा बस। ओके सर, थोड़ा आगे चलते हैं फिर। देखो अभी आगे है हम लोग के पास एस्केप वेलोसिटी। क्या होता है एस्केप वेलोसिटी? अगेन एक ही मार्क का कंसेप्ट आता है, ये बस डेफिनेशन लिखने के लिए आता है। देखो क्या है, अगर कोई भी ऑब्जेक्ट मैंने लिया, सर्कल में घुमा रहा हूं मैं उसको, सर्कल में घुमा रहा हूं, सर्कल में घुमाते घुमाते उसको एक सर्टेन वेलोसिटी आता है और वो वेलोसिटी ऑब्जेक्ट को सर्कल में ही रखता है। दैट वेलोसिटी इज नोन एज वीसी। वीसी का मतलब होता है क्रिटिकल वेलोसिटी। कौन सा वेलोसिटी बेटा? क्रिटिकल वेलोसिटी। इफ इन केस ऑब्जेक्ट का एक्चुअल वेलोसिटी इज मोर देन क्रिटिकल वेलोसिटी हो जाता है तो वो ऑब्जेक्ट वो सर्कल में न घूमते वो चला जाता है टेंजेंशियली। कसा निघतो बेटा? तो टेंजेंशियली निघतो। जेव्हा तो टेंजेंशियली जातो तर त्या वेलोसिटीला बोललं जातं बेटा कोणती वेलोसिटी? त्या वेलोसिटीला बोलतो आपण सर एस्केप वेलोसिटी। कौन सा वेलोसिटी सर? एस्केप वेलोसिटी। तो एस्केप वेलोसिटी क्या है? इफ द वेलोसिटी इज ग्रेटर देन द क्रिटिकल वेलोसिटी तो वेलोसिटी को कहेंगे हम लोग एस्केप वेलोसिटी। ओके, सो एस्केप वेलोसिटी मधून निघणारा ऑब्जेक्ट कधीच रिटर्न बॅक येत ना, तो दूरवर गेला म्हणजे गेला। ओके, तर हा एस्केप वेलोसिटीचा कन्सेप्ट आहे आणि हा ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट आहे आणि ह्या ग्रॅव्हिटेशनच्या कन्सेप्टमध्ये आपण ऑलमोस्ट आपण किती पार्ट कंप्लीट केलेला आहे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट होतं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, थर्ड पॉइंट होता वेरिएशन ऑफ जी, नेक्स्ट पॉइंट होता केप्लरचे नियम, मास अँड वेट। नंतर आपल्याकडे होतं बेटा काय काय होतं तुम्हाला माहिती आहे, फ्री फॉल वाली कंडिशन होती। ओके, पण बाकी छोटे छोटे टर्म्स। याचा अर्थ मी बघितलं, जर चैप्टर बघितला ना तो चैप्टर बहुत लंबा नहीं है, चैप्टर बहुत अवगढ़ नहीं है, चैप्टर है वैसे बहुत सिंपल, और ये सिंपल चैप्टर को हम लोग सिंपल तरीके से ही देखेंगे। ओके, तो बघूया आता पुढचा कन्सेप्ट काय आहे बेटा। पुढचा कन्सेप्ट येणार आहे आपल्याकडे कोणता माहिती आहे का सर? नेक्स्ट चॅप्टर आहे सर। बघा आता बेटा नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे, त्या नेक्स्ट चॅप्टरवरती मी चाललोय। ओके,
नेक्स्ट चैप्टर के ऊपर जाएंगे. सो प्लीज ऑल ऑफ यू गिव द फैंटास्टिक हेडिंग रिफ्रैक्शन ऑफ लाइट. कोणती हेडिंग देते बेटा आपण? रिफ्रैक्शन ऑफ लाइट. ओके. सो रिफ्रैक्शन ऑफ लाइट ऐसा उमदा चैप्टर लग रहा है, एकदम मस्त चैप्टर लग रहा है. एग्जाम में बहुत वेटेज है क्या? मैं कहूँ बच्चा एग्जाम में वेटेज तो है ही, पर चैप्टर है ना, चैप्टर ऐसा डरावना नहीं है, कुछ डराता नहीं है, एकदम सिंपल सा चैप्टर है जो आपको एकदम सिंपल वे से हम लोग लेके जाएंगे. चैप्टर नंबर क्या है? चैप्टर का पेज क्या है रिफ्रैक्शन ऑफ लाइट का? लेट्स ढूंढते हैं भैया चैप्टर कौन सा है. ये तो इफेक्ट अभी तो नहीं पहुंचे हम लोग वहाँ पर. चलो आगे चलो आगे चलो आगे. 70 वाले पेज के ऊपर गए तो एक्वाटिक. वो वाह, हीट वाला चैप्टर भी वैसे अच्छा ही है. ओके हम लोग चलेंगे आगे रिफ्रैक्शन ऑफ लाइट. रिफ्रैक्शन ऑफ लाइट. ये कौन सा चैप्टर है? लेंसेस. इसका मतलब रिफ्रैक्शन ऑफ लाइट छुपा है कहाँ पर? यहाँ पर. ओके सो हम लोग चले हैं बेटा रिफ्रैक्शन ऑफ लाइट के कंसेप्ट के ऊपर, और रिफ्रैक्शन ऑफ लाइट का कंसेप्ट आप लोग मेरे साथ देख रहे हो. ओके सो ऑल आर विद मी अगेन. फिर से एक बार एनर्जी. सर चैप्टर बहुत लंबा है क्या? नहीं रे बेटा, चैप्टर एकदम सिंपल है, एकदम मस्त है, एकदम टकाटक चैप्टर है, काही टेंशन नहीं तुम्हाला. ओके सर चैप्टर करते जाओ तो मैं चैप्टर में देखो ना, ये पहला पेज दिया है, कुछ पढ़ने की जरूरत है क्या? बच्चा मैं तो डायरेक्टली कट करता हूँ यहाँ पर. रिफ्रैक्शन का पहला पेज पढ़ने की कुछ भी जरूरत नहीं, क्योंकि वो पहले पेज से कुछ भी नहीं आएगा. हम लोग को तो बोर्ड की तैयारी करनी है सर. तो बोर्ड की तैयारी के लिए मैं तो जाऊंगा नेक्स्ट पेज के ऊपर. जो नेक्स्ट पेज आता है डायग्रामेटिक के फॉर्म में है सर. वो डायग्रामेटिक वाले पेज को आपको थोड़ा पढ़ने का है, वो डायग्रामेटिक वाले पेज को आपको थोड़ा समझने का है, और समझना है तो ऐसे समझेंगे भैया. ये चले हम बघा मी काय सांगितलं आता याच्यामध्ये. सर मैंने ग्लास लैब ले लिया. ये आता है ग्लास लैब. जिस ग्लास लैब के ऊपर मैंने एक लाइट को इंसिडेंट करवाया, ये आता है मेरे पास लाइट का रे. एंड जो इंसिडेंट हुआ है ना, इसे कहते हैं हम लोग इंसिडेंट रे. क्या कहते हैं बेटा हम लोग इसको? इंसिडेंट रे. जिस पॉइंट पर वो इंसिडेंट हुआ है इज नोन एज पॉइंट ऑफ इंसिडेंस. क्या बोलते हैं बेटा हम लोग उसको? पॉइंट ऑफ इंसिडेंस. एंड ऑन दिस पॉइंट ऑफ इंसिडेंस मैंने यहाँ पर एक ऐसे डॉट करके परपेंडिकुलर निकाला. वो परपेंडिकुलर को कहते हैं हम लोग नॉर्मल. काय बोलतो बेटा आपण त्याला? नॉर्मल. सर हियर द एंगल बिटवीन द इंसिडेंट रे एंड नॉर्मल इज नोन एज एंगल ऑफ इंसिडेंस. काय बोलतो त्याला बेटा आपण? एंगल ऑफ इंसिडेंस. एंड एंगल ऑफ इंसिडेंस को मैं डिनोट करता हूँ आई से. क्या होता है सर, जब ये रे तुम लोग का ऐसा निकला, जब ये कोई भी रेयर मीडियम से जब डेंसर मीडियम के अंदर एंट्री मारेगा तो क्या होगा? इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल लाइक दिस, एंड दिस रे इज नोन एज रिफ्रैक्टेड रे. काय बोलतो त्याला बेटा आपण? रिफ्रैक्टेड रे. कौन सा रे बेटा मेरे पास? ये रिफ्रैक्टेड रे है सर. सर here the angle between the refracted ray and normal is known as angle of refraction. ये कौन सा एंगल है बेटा? एंगल ऑफ रिफ्रैक्शन. सर क्या होता है? नेक्स्ट होगा बच्चा ये रिफ्रैक्टेड रे डेंसर मीडियम से फिर से रेयर मीडियम पे जाएगा, फिर से यहाँ पर नॉर्मल है. जब वो डेंसर से रेयर पे जाएगा इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, और ये इमर्ज्ड होके निकला है. दिस रे इज नोन एज इमर्जेंट रे. उसे क्या बोलते हैं बेटा हम लोग? इमर्जेंट रे. एंड द एंगल बिटवीन द नॉर्मल एंड इमर्जेंट रे इज नोन एज एंगल ऑफ इमर्जेंसी. त्याला काय बोलतो बेटा आपण? एंगल ऑफ इमर्जेंसी. ये कंसेप्ट है, और यही कंसेप्ट के साथ हम लोग आगे जाएंगे. देखो अभी क्या लिखा है मैंने. सर ये तो बेसिक डायग्राम है, इसका एक एक मतलब मैं समझाऊंगा आपको. देखो अभी समझ के लोगे आप लोग. सबसे पहला ये टॉपिक को हम लोग खत्म करते हैं. लॉज ऑफ रिफ्रैक्शन. क्या क्या लॉज आहे मी जे सांगतोय, फक्त 3च लॉ आहेत बेटा, फक्त 3 लॉ. ते 3 लॉ तुम्ही आत्ताच लिहून घेणार आणि हा पार्ट पूर्ण इथून कैंसिल करणार. कौन से 3 लॉज है समझ के लिए बच्चा? देख मैंने क्या बोला है. सर इंसिडेंट रे, नॉर्मल, इंसिडेंट रे, नॉर्मल एंड रिफ्रैक्टेड रे, ऑल 3 लाई इन द सेम प्लेन. हमको दिखता क्या है? ये रे, ये नॉर्मल और ये वाला रे, तीनों की तीनों क्या है? एक ही प्लेन के अंदर है. सो प्लीज राइट दे आर इन सेम प्लेन. कौन से? इंसिडेंट रे, नॉर्मल एंड रिफ्रैक्टेड रे, ऑल 3 लाई इन द सेम प्लेन. तीनों का तीनों जगह किधर है बच्चा? एक ही जगह पे बैठे हैं पूरे. सर फर्स्ट लॉ हो गया. सेकेंड लॉ ये कहलाता है इंसिडेंट रे, इंसिडेंट रे, रिफ्रैक्टेड रे,
बोथ आर लाइंग अपोजिट टू द नॉर्मल. एक इथून आला ना तो दुसरा तिकडेच असणार, पण दोनाच्या विरुद्ध असणार, अपोजिट रहेगा वो. एक इधर से तो एक इधर से. इंसिडेंट रे एंड रिफ्रैक्टेड रे बोथ आर लाइंग अपोजिट टू इच अदर. सर ये हो गया सेकेंड पॉइंट. थर्ड पॉइंट बोलता हूं वो है SNELLS, स्नेल्स लॉ. और ये स्नेल्स लॉ ये कहलाता है रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू द मीडियम 1 इज इक्वल टू eta2 डिवाइडेड बाय eta1 इज इक्वल टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ साइन ऑफ i टू द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ साइन ऑफ r इज इक्वल टू कांस्टेंट. ये आपका थर्ड लॉ. सर रिफ्रैक्टिव इंडेक्स मतलब क्या? बताऊंगा यार, बताऊंगा. इतना टाइम तो लो थोड़ा. सर ये स्नेल्स लॉ क्या होता है? स्नेल्स लॉ सिंपल बोलता है रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू द मीडियम 1 इज इक्वल टू क्या है? इज इक्वल टू वो है ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन ऑफ i टू द साइन ऑफ r. जिसके अंदर गया वो है मीडियम 2, जिसके अंदर से आया वो है मीडियम 1. ओके. मग सर हम लोग के दिमाग के अंदर तो क्वेश्चन वही है, व्हाट इज मीन बाय रिफ्रैक्टिव इंडेक्स? बेटा देखो, रिफ्रैक्टिव इंडेक्स जो होता है ना, ये वाला कंसेप्ट वो है मटेरियल का प्रॉपर्टी. किसका प्रॉपर्टी है बेटा? मटेरियल का प्रॉपर्टी. सर मतलब क्या? बच्चा एकदम सिंपल गोष्ट आहे, समजून घे. मी काय सांगतोय बघ. मटेरियलवरती सगळं काय डिपेंड आहे. तुमचा मटेरियल कसा असणार आहे त्याच्यावरती सगळं काय डिपेंड आहे. अगर आपका मटेरियल ज्यादा डेंसिटी से बना है तो आपका रिफ्रैक्टिव इंडेक्स क्या होगा? मैक्सिमम. अगर आपका जो मटेरियल है वो लो डेंसिटी से बना हुआ है तो आपका रिफ्रैक्टिव इंडेक्स क्या आएगा? मिनिमम. सो लेट्स टेक वन एग्जांपल. मी इथे आलो, इथे घेतलं बेटा मी एअर वाला मीडियम आहे, इकडे आलो मी पाणी वाला मीडियम आहे, H2O वाला मीडियम है. इथून लाइट रे आली बेटा एयर मधून, जैसा वो पानी में चल के जाएगा तो मैं ऐसे बोलूं क्या? इधर का जो एयर के मॉलिक्यूल से दूर दूर थे, पानी के मॉलिक्यूल्स नजदीक नजदीक थे, तो क्या होगा माय डियर? लो डेंसिटी वाला मीडियम से लेके जब मैं हाई डेंसिटी में चल के आऊं तो वहां पर ये जो रे है, ये जो निकल चुका है, उसको बैरियर बहुत सारे आते हैं और ये बैरियर के कारण ये झुक जाता है. इसका मतलब क्या? इसका मतलब सिंपल है. सर इथे खूप अडथळे येतो, हे अडथळे त्याच्यामुळे हे काय होणार? हे ना थोडं वाकणार और ये बेंड होगा टुवर्ड्स द नॉर्मल. तो आपको दिमाग में रखने का है, व्हेन द रे इज ट्रैवलिंग फ्रॉम एनी काइंड ऑफ रेयर मीडियम एंड इज एंटरिंग इनटू द डेंसर मीडियम, दैट टाइम वो जो रे आता है ये बेंड होता है टुवर्ड्स द नॉर्मल. ये नॉर्मल के पास झुकेगा. हा कंसेप्ट है बेटा. और हा कंसेप्ट कोणता कंसेप्ट है? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा कंसेप्ट है. सर मला एक गोष्ट सांगा, तुमको मैं सिंपल से एग्जाम्पल देता हूं. एक रोड है जिसके ऊपर से तुम लोग चल रहे हो, टक 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 टक. मुझे एक बात बताओ, सिंपल सी बात, तुम्ही ऐकताय पूर्णपणे, तुमचं स्पीड आहे काहीतरी. लेट्स से एग्जाम्पल पकड़ते हम लोग 10 किलोमीटर पर आवर. ये स्पीड से तुम लोग चल रहे हो, तेज चल रहे हो थोड़ा. सर वही रोड के ऊपर ना मैंने पानी भर दिया, इधर तक पानी आ गया पूरा खचाखच एकदम. तो आपका स्पीड इंक्रीज होगा की डिक्रीज होगा? कमेंट मध्ये सांगा मला. मी आता लाईव्ह मध्ये आहे, प्लीज सांगा मला. जर मी एवढ्या पाण्यातून जातोय तर माझी स्पीड वाढणार का कमी होणार? प्लीज कमेंट डाउन. वाढणार असेल तो इंक्रीज लिखो, अगर डिक्रीज हो रहा है तो डिक्रीज लिखो, इट रिमेन्स द सेम तो रिमेन्स द सेम लिखो. बच्चा लिखो, मला बघायचे किती लोक चॅट करतात टपाटप मध्ये. चलो कौन कौन चैट करते मला बघू दे. ओहो सर ये डिक्रीज होगा, डिक्रीजेस, कमी होणार, कमी, डिक्रीजेस डिक्रीजेस डिक्रीजेस, डाउन एरो. किधर से लाया है डाउन एरो? ये फैंटास्टिक है पर यस, डिक्रीजेस डिक्रीजेस, फैंटास्टिक फैंटास्टिक. ओके, सब लोग डिक्रीज डिक्रीज बोल रहे हैं, इसका मतलब सबका करेक्ट ही रहेगा. जब कोई भी आदमी डेंसर मीडियम के अंदर जाएगा तो उसका स्पीड, बट ऑब्वियस चीज है वो डिक्रीज ही होगा. क्यों सर? अड़थड़े येतात, उधर रुकावट आएगा, इसके कारण वो डिक्रीज होगा. करेक्ट है माय डियर चैंपियन, हे डिक्रीजच होणार. मग आपण सिंपल सांगितलं सर, जैसे हम लोग रेयरर से डेंसर पे जाएंगे उसका स्पीड क्या होगा? डिक्रीज होगा. इसका मतलब उसका वेलोसिटी क्या हो जाएगा? डिक्रीज. अगर वेलोसिटी डिक्रीज होता है तो इसका मतलब रिफ्रैक्टिव इंडेक्स चेंज होता है. ओके, तो हाँ कंसेप्ट है बेटा, ये पेज के ऊपर आपको इतना करने का है. सर फिर आगे क्या है?
बच्चा आगे देख ना, कुछ तो डायग्रामेटिक दिया है कुछ तो। सर ये डायग्रामेटिक देखो क्या दिया है, डायग्रामेटिक दिया है रिफ्रैक्टिव इंडेक्स के बारे में दिया, कुछ इंपॉर्टेंट है क्या बच्चा? बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है ये तो। ये कंसेप्ट जो मैंने अभी अभी बताया ना, वो कंसेप्ट इसका ही तो है। कौन सा कंसेप्ट है? रिलेटिव रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ मीडियम 2 विद रिस्पेक्ट टू द मीडियम 1 इज इक्वल टू ईटा 2 डिवाइडेड बाय व्हाट ईटा 1 इज इक्वल टू वेलोसिटी इन द फर्स्ट मीडियम डिवाइडेड बाय व्हाट, डिवाइडेड बाय वेलोसिटी इन द व्हाट सेकंड मीडियम इज इक्वल टू, मैं आगे लिखता हूं और जोड़ के कांस्टेंट। म्हणजे काय बेटा, स्नेल्स लॉ तो यही था ना, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू द मीडियम 1 इज इक्वल टू। आताच मी सांगितलं, जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढलं त्याची वेलॉसिटी काय होणार? कमी होणार। रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झालं बेटा, वेलॉसिटी काय होणार दादा? वाढणार। इट मीन्स they both are inversely proportional to each other। इधर ईटा 2 है बच्चा तो इधर क्या आएगा तुम लोग के पास V2, इधर ईटा 1 है तो इधर क्या आएगा V1। ओके, अभी बहुत सारे लोग ना इसको ना N1 N2 भी बोलते हैं। माय डियर, वो N1 N2 नहीं है, इज नोन एज ईटा 1 एंड ईटा 2 इज इटैलिक टर्म। ओके, हे तुम्हाला आलं पाहिजे। सर ये डायग्राम इंपॉर्टेंट है क्या? यस बच्चा, ये वाला डायग्राम भी इंपॉर्टेंट है। बस 1 मिनट के अंदर मैं इसका कंक्लूजन दे दूंगा आपको। देखो क्या बोला है मैंने, कोई भी अगर रेयर मीडियम से आता है और डेंसर मीडियम पे जाता है तो इज बेंट टुवर्ड्स द नॉर्मल। डायग्राम इंपॉर्टेंट है। डेंसर से अगर रेयर के अंदर गया तो ये बेंड होता है अवे फ्रॉम द नॉर्मल। और ये थर्ड कंसेप्ट बहुत अच्छा इंपॉर्टेंट है। कोई भी रे अगर डायरेक्टली इंसिडेंट होता है विद 90 डिग्री टू द सरफेस तो वो आर पार चल के जाता है। कौन सा भी मीडियम रहने दो, वो मुझको बोलता है उसको बोलता है, कुछ फर्क नहीं गिरता है। मैं आया था 90 डिग्री से, जाऊंगा भी 90 डिग्री से। उसने कितना डिग्री बनाया बच्चा? उसने थोड़ा भी डिफ्लेक्शन दिया नहीं, और थोड़ा भी डिफ्लेक्शन नहीं दिया और फटाफट क्या हो गया, वो निकल गया। सो माय डियर, ये कंसेप्ट है रिफ्रैक्शन ऑफ लाइट का, और यही कंसेप्ट को पकड़ के हम लोग चलेंगे थोडा आगे। पर मी आज एवढंच सांगेल माझ्या राजांनो, माझ्या पिल्लांनो, कन्सेप्ट खूप दनादन तुमच्याकडे येतात आहे। तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे सुद्धा आहेत, याची परफेक्टली नोट सुद्धा काढायची आहे। आणि हे करताच नेक्स्ट पॉइंट जो येतोय तो आहे आपल्याकडे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, पण तो आपण पाहणार आहोत डे नंबर 3 मध्ये। क्यों तारे चमकते हैं, क्यों तारे लुकलुकते हैं, असा कन्सेप्ट आहे काहीतरी, मिराजचा कन्सेप्ट आहे जो डे नंबर 3 मध्ये तुमचा होईल। आज काय शिकलो ते इम्पॉर्टेंट है, आज का कंसेप्ट खूब इम्पॉर्टेंट है। आज क्या पढ़ा था हम लोगों ने? अरे हाँ, पहले तो ग्रेविटेशन पूरा लिया था, ग्रेविटेशन के बाद हम लोग गए थे रिफ्रैक्शन वाले कंसेप्ट के ऊपर। रिफ्रैक्शन के कंसेप्ट में हम लोगों ने पढ़ा था रिफ्रैक्शन के नियम क्या है, रूल्स ऑफ रिफ्रैक्शन, लॉज ऑफ रिफ्रैक्शन, रिफ्रैक्टिव इंडेक्स, स्नेल्स लॉ के बारे में, और थोड़ा कंसेप्ट हम लोग ने किया था डायग्राम्स के बारे में। कल के सेशन में हम लोग देखेंगे रिफ्रैक्शन का थोड़ा पार्ट, लेंसेस एंड हीट के बारे में। तब तक के लिए स्टे कनेक्टेड, स्टे हैप्पी, स्टे हेल्दी, एंड मोस्ट इम्पॉर्टंट, आजची पूर्ण नोट्स जी तुम्ही बनवली आहे ती गिवन नंबरवरती शेअर करायची आहे। थँक्यू सो मच।